भारतातील सो कॉल्ड मेनस्ट्रीम मीडिया, ज्याला काही लोक गोदी मीडिया म्हणून हिणवतात तर काही लोक याला ब्राह्मण बनिया मीडिया म्हणतात, तो पुन्हा एकदा जागतिक पातळीवर भारताची नाचक्की करायला कारणीभूत ठरला आहे. आज तक चॅनलच्या वरिष्ठ आणि तितक्याच वादग्रस्त अँकर अंजना ओम कश्यप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी देशातील यूट्यूब शिक्षकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती, ज्यावरून त्यांना देशभरातील ऑनलाईन शिक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. हा वाद शांत होत नाही, तोच आता अंजना ओम कश्यप यांनी थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची अब्रू वेशीवर टांगली. इराणबद्दल आपल्या शो मध्ये त्यांनी असा काही खोटा दावा केलाय की शेवटी भारतातील इराणच्या अधिकृत दूतावासालाच समोर यावं लागलं आणि अंजना ओम कश्यप यांच्यासह आजतकच्या वाहिनीला जाहीरपणे फटकारावं लागलं. इराण दूतावासाने थेट शब्दात सांगितलं आहे की भारतीय मीडिया अजेंडा चालवण्यासाठी खोटा प्रचार करत आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? अंजना ओम कश्यप यांनी इराणबद्दल असा कोणता खोटा दावा केला आणि इराणच्या दूतावासाने तो खोटा दावा कसा उघड केला? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे प्रकरण नक्की सुरू कुठून झालं. सध्या मिडल ईस्टमध्ये म्हणजेच इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज तक चॅनलवर अंजना ओम कश्यप यांचा एक विशेष कार्यक्रम प्रसारित झाला, ज्याचं नाव आहे ब्लॅक अँड व्हाईट. या शो दरम्यान अंजना कश्यप इराणच्या आर्थिक परिस्थितीवर विश्लेषण करत होत्या. आंतरराष्ट्रीय विषयांवर बोलत असताना कोणत्याही पत्रकाराने अत्यंत जबाबदारीने आणि तथ्यांची शहानिशा करून बोलणं गरजेचं असतं. परंतु अंजना ओम कश्यप यांनी अत्यंत धक्कादायक दावा केला. त्यांनी हा दावा टीआरपी आणि सनसनाटी मिरवण्यासाठी केला का, असा प्रश्न आता समाज माध्यमांवर चर्चेला आहे. त्या आपल्या शो मध्ये म्हणाल्या की युद्धामुळे इराणची आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईला आली आहे की तिथली महागाई थेट गगनाला भिडली आहे. तिथल्या सामान्य जनतेची अवस्था इतकी वाईट आहे की लोकांना आता रोजचं अन्न म्हणजेच रेशन खरेदी करण्यासाठी सुद्धा ईएमआयचा म्हणजेच हप्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे. लोक रेशन ईएमआय वर विकत घेत आहेत. हा दावा ऐकायला नक्कीच खूप मोठा आणि गंभीर वाटतो. कोणत्याही देशात जर लोक रेशन ईएमआय वर घ्यायला लागले तर ती आर्थिक दिवाळखोरीची लक्षणं असतात. आज तक सारख्या मोठ्या चॅनलवर जेव्हा देशातील एक आघाडीची अँकर हा दावा करते तेव्हा लोक त्यावर विश्वास ठेवतात. परंतु खरंच इराणमध्ये अशी परिस्थिती आहे का, की हा फक्त एक रचलेला अजेंडा होता? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. अंजना ओम कश्यप यांचा हा शो जसाही प्रसारित झाला तसाच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. साहजिकच भारतातील इराणच्या दूतावासांपर्यंत ही बातमी पोहोचली. आपल्या देशाबद्दल भारतीय मीडियात इतका मोठा खोटा दावा केला जातोय हे पाहून इराणचे राजनीतिक अधिकारी संतप्त झाले. त्यांनी अजिबात वेळ न घालवता सोशल मीडियावर एक अधिकृत पत्रक जारी केलं आणि अंजना ओम कश्यप यांच्या दाव्याचे धिंडवडे काढले. दूतावासाने आपल्या निवेदनात काय म्हटलंय हे तुम्ही नीट समजून घ्या. त्यांनी थेट आज तकला टॅग करत लिहिलं की भारतीय माध्यमांमधील एका विशिष्ट घटकाकडून, विशेषतः आज तक वाहिनीच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात इराणच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अत्यंत चुकीची, दिशाभूल करणारी आणि पूर्वग्रह दूषित माहिती पसरवली जात आहे. इराणमध्ये लोक ईएमआय वर रेशन खरेदी करत आहेत हा दावा पूर्णपणे असत्य आहे. हा इराण विरुद्ध चालवला जाणारा एक खोटा प्रचार आहे. इराण दूतावासाने पुढे असंही स्पष्ट केलं की इराणवर अनेक वर्षांपासून पाश्चात्य देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत, तरीही इराणची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी आहे. तिथल्या जनतेला मूलभूत सुविधा, अन्नधान्य योग्य दरात उपलब्ध आहे. युद्धजन्य परिस्थिती असली तरीही देश दिवाळखोरीत निघालेला नाही. परंतु भारतीय मीडिया स्वतःच्या फायद्यासाठी किंवा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन इराणची प्रतिमा जागतिक स्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. आता विचार करा, एका परदेशी दूतावासाला भारतीय पत्रकाराला खोटारड म्हणावं लागतंय, यापेक्षा मोठी शरमेची गोष्ट भारतीय पत्रकारितेसाठी दुसरी कोणती असू शकते? आता तुम्ही म्हणाल की अंजना ओम कश्यप यांच्याकडून ही चूक पहिल्यांदाच झाली आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. अंजना ओम कश्यप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशाच वादात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी युट्यूबवर शिक्षण देणाऱ्या शिक्षकांबद्दल अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं होतं. त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि युट्यूबवर
कोट्यवधी मुलांना अत्यंत कमी फीमध्ये किंवा अगदी मोफत शिकवणाऱ्या शिक्षकांची पात्रता आणि त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त झाला. खान सर, PWचे अलख पांडे किंवा अवध ओझा यांच्यासारख्या शिक्षकांनी आणि देशातील करोडो विद्यार्थ्यांनी अंजना ओम कश्यप यांच्या विरोधात सोशल मीडियावर एक मोहीमच उघडली होती. ऑनलाईन क्लासेस घेणाऱ्या असंख्य नामवंत शिक्षकांनी अंजना कश्यप यांना खडे बोल सुनावले आणि विचारलं होतं की जेव्हा गरिबांच्या मुलांना लाखो रुपयांची फी परवडत नाही तेव्हा हे युट्यूब चॅनल्सच त्यांना IAS, IPS आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करतात. मग मुख्य प्रवाहातील AC स्टुडिओत बसून कोट्यवधींचे पॅकेज घेणाऱ्या अंजना कश्यप यांना या शिक्षकांचं महत्व कसं कळणार? त्या वादातून अंजना कश्यप अजून नीट बाहेर पडल्याही नव्हत्या, तोच त्यांनी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा इराण घोटाळा करून ठेवला. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की जबाबदार पत्रकारिता करण्याऐवजी फक्त आणि फक्त वाद निर्माण करणं हाच त्यांचा मुख्य उद्देश बनला आहे का? हा प्रश्न फक्त अंजना कश्यप किंवा आज तक पुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे भारताच्या पतप्रतिष्ठेचा. जेव्हा आपल्या देशातील आघाडीचे चॅनल्स आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर अशा प्रकारच्या खोट्या बातम्या चालवतात तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण देशाच्या प्रतिमेवर होतो. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारताचे स्थान दरवर्षी खाली घसरत चालले आहे. या वर्षीच्या निर्देशांकात भारत 180 देशांच्या तुलनेत 157व्या स्थानावर आहे. आणि भारताचे स्थान का घसरू नये? जेव्हा सो कॉल्ड मेनस्ट्रीम मीडिया फॅक्ट चेक न करता केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी कोणत्याही देशाबद्दल काहीही बोलू लागतो तेव्हा जगाच्या नजरेत भारतीय मीडियाची विश्वासार्हता शून्य होते. यापूर्वीही अनेकदा भारतीय वाहिन्यांनी आंतरराष्ट्रीय युद्धांच्या वेळी अशा काही बातम्या दाखवल्या आहेत ज्या केवळ हसण्यावरी नेण्यासारख्या किंवा पूर्णपणे काल्पनिक होत्या. स्टुडिओमध्ये बसून ग्राफिक्सच्या मदतीने स्वतःलाच रणधुमाळीत उभं करणं आणि जमिनीवरील वास्तवाचा कोणताही अभ्यास न करता काहीही दावे ठोकून देणं हा सध्याच्या TRP पत्रकारितेचा मुख्य धंदा झाला आहे. इराण दूतावासाने आज तकला मारलेली ही चापट प्रत्यक्षात संपूर्ण स्वतःला मुख्य प्रवाहातील मीडिया म्हणवणाऱ्यांच्या गालावर लागलेली चपराक आहे. या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जो मीडिया आज देशातील जनतेला खरी माहिती देण्याचा दावा करतो त्याचा पाया किती पोकळ आहे. शिक्षकांपासून ते थेट परदेशातील सरकारांपर्यंत सर्वांनाच आज या खोट्या मीडियाच्या खोट्या दाव्यांचा त्रास होत आहे. परंतु आता काळ बदलला आहे, जनता सुजाण झाली आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे आज अशा खोट्या बातम्या सेकंदाच्या आत उघड्या पाडल्या जातात. इराण दूतावासाने ज्या प्रकारे आज तक आणि अंजना ओम कश्यप यांचा खोटापणा उघड केलाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? भारतीय मीडिया खरंच TRP साठी देशाची प्रतिष्ठा पणाला लावत आहे का? आणि अंजना ओम कश्यप यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागायला हवी का? यावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.